घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिकेच्या उतळसर प्रभाग समितीजवळील लाऊंज लॉज 9 या हुक्का पार्लरवर ठाणे पोलिसांनी छापा टाकलाय. या कारवाईत मालकासह 14 जणांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मुंब्रा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. ठाण्यातील उतळसर प्रभाग समितीजवळील लाऊंज लॉज 9 आस्थापना आहे. यामध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती परिमंडळ 1चे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माने, पोलीस हवालदार संदीप थोरात, संतोष गायकवाड, पोलीस शिपाई गणेश सपकाळे, सुधीर शेजूळ यांच्या पथकाने काल मध्यरात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास छापा टाकलाय. यावेळी काही टेबलवर पथकाचा हुक्का पॉट आढळून आले. पथकाने तेथील ग्राहक, कर्मचारी आणि मालकाला ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून 9,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियमन 2023 चे कलम 21(अ)(4)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलेले असतानाच शिवसेना शिंदेगड पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. सरदार घरात बसणार असेल तर सैन्य त्याला सोडून जाते असा टोला लगावत ठाकरे गटाच्या खासदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण त्यांना सोडून जाण्यामागचे कारण त्यांनी शोधावे असे त्यांनी म्हटले. राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा असून या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे असून ते पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नेत्यांकडून तसे दावेही करण्यात येत आहेत. एकूणच ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलेले असताना त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदेगड पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे केवळ खासदारच नव्हे तर आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्तेही नाराज असून अनेक जण त्यांची साथ सोडत आहेत. याचे कारण आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारायला हवे अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. एखादा खासदार आपल्या मतदारसंघातील कामासाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांना भेटत असेल तर त्यात गैर काय? संबंधित मंत्री हे महाराष्ट्रामधील मंत्री असून मतदारसंघातील प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जाणे स्वाभाविक आहे. त्यानंतर जर कोणी उद्धव ठाकरेंची साथ सोडत असेल तर त्यासाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नाही असेही म्हस्के म्हणाले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना सोडून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, पण शिवसैनिकांची विचारधारा हिंदुत्वाची आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारांची कधीही आपुलकी वाटू शकत नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी 24 तास काम करत असल्याने अनेक जण त्यांच्याशी जोडले जात आहेत. त्यासाठी आम्हाला ईडी किंवा सीबीआयची धमकी देऊन त्यांना पक्षात घेण्याची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीची अपूर्ण कामे, आनंदनगर उड्डाणपुलाचे काम आणि रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब या कारणांमुळे यंदाच्या पावसाळ्यात हा मार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. खड्ड्याच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने संबंधित प्राधिकरणांना खडेबोल सुनावले आहेत. मात्र 31 मेची मुदत लोटून जूनचा तिसरा आठवडा सुरू होणे रस्ते कामे सुरू असल्याचे चित्र आहे. हीच कामे मार्गावरील कोंडीस कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जाते. ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई आणि भिवंडी या मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून कोंडी होते. तसेच खड्ड्यामुळे अपघात होऊन वाहन चालकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्यात. या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम सुरू असून या कामादरम्यान रस्ता काँक्रीटचा करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ही कामे करण्यात येत आहेत. टप्प्याटप्प्याने ही कामे करण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी ही कामे अद्याप शिल्लक असून वाघवीळ, आनंदनगर, कासारवडवली भागात ही कामे सुरू आहेत. या कामापूर्वी मुख्य आणि सेवा रस्त्याच्या मधोमध असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आणि खांब हटवणे गरजेचे होते. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे हे काम रस्ते कामे पूर्ण झाल्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत. परिणामी ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण झाला आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खांब आल्याने त्यावर वाहन धडकून अपघात होण्याची शक्यता असून त्याचबरोबर वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मध्यंतरी या कामाची पाहणी करून
31 मेपर्यंत कामे उरकण्याचे आदेश दिले होते. मात्र 15 जून नंतरही आनंदनगर चौक, वाघबीळ, कासारवडोली, पातळीपाडा या ठिकाणी रस्ते कामे सुरूच असल्याचे चित्र आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या कमी करण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ घडवून आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेत. जलसंधारणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत जिल्ह्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात काल मृद व जलसंधारण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हा जलसंधारण अधिकारी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारण योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 1374 कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी तब्बल 1311 कामे पूर्ण झालीत. ही प्रगती सुमारे 95.4% इतकी असून विविध विभागांच्या समन्वयातून 44 कोटी 14 लाख रुपयांच्या निधीचे प्रभावी नियोजन करून कामांना गती देण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत शहापूर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीमधील 9 गावांमध्ये विविध विकासकामे राबवण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत 763.69 लाख रुपये खर्चाच्या एकूण 208 कामांपैकी 183 कामे यशस्वीरित्या पूर्ण झालीत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना 108.40 लाख रुपयांचा निधी थेट वितरित करण्यात आला आहे. राज्य शासनाने कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय घेतलेल्या
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या महत्त्वपूर्ण योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. ठाणे शहरात कोट्यावधींची तरतूद केलेल्या नालेसफाईच्या कामात कंत्राटदाराकडून हात सफाईच अधिक होत असून अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नालेसफाईचा फार्स बंद करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली. बाळकुम, ढोकाळे आणि कोलशेतमधील सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी आमदार केळकर यांनी अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत केले. त्यावेळी त्यांनी या कामातील बोगसगिरी उघडकीस आणले. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. ना अधिकारी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवत ना ठेकेदार काम करत, त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. त्यामुळे ठेकेदारांची बिले रोखून त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी केळकर यांनी केली. नालेसफाईच्या कामाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आले त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस न बजावता त्यांना घरी बसवा अशी मागणी केळकर यांनी केली. दादलाने पार्क येथील रहिवासी गेली 2 वर्ष तक्रार करतायत. नाल्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आणि कचऱ्यामुळे रोगराई पसरते. असे असताना पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई अर्धवट झालेली आहे. मग आयुक्तांनी 1 जूनची डेडलाईन गेली कुठे असा संताप केळकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी रस्त्यावर उतरून पाहणी करावी म्हणजे नालेसफाईच्या कामातील फोलपणा दिसून येईल असे आवाहन केळकर यांनी केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.